नमस्कार, मी दीपक पाठक आणि तुम्ही पाहत आहात आझाद मराठी। बुधवार पेठेमध्ये जो वेश्यावस्ती आहे त्या वेश्यावस्तीमध्ये 10 तारखेला पोलिसांकडून एक कॉम्बिंग ऑपरेशन मोहीम राबवण्यात आली। त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती कारवाई करण्यात आली आणि या कारवाईच्या माध्यमातून बांगलादेशी महिला असतील किंवा काही अल्पवयीन महिला आहेत का हे त्याच्यातनं सर्च केलं गेलं। मात्र ती कारवाई एवढ्या मोठ्या प्रमाणावरती केली गेली आहे की आता त्याचा सगळा बुधवार पेठेमध्ये ज्या वेश्यावस्तीमध्ये असणाऱ्या स्त्रिया ज्या व्यवसाय करतात त्याच्यावरती मोठ्या प्रमाणावरती परिणाम झाला आहे। एकंदरीतच त्या दिवशी 10 तारखेला नेमकं काय घडलं ते आपण या ठिकाणी ज्या सेक्स वर्कर म्हणून काम करतात त्या स्त्रियांशी बोलूयात। 10 तारखेला नेमकं काय झालं? इथं रात्री 12 वाजता सर, रात्री 12 वाजता इथं आले। खूप एवढं डिपार्टमेंट आलं की आपण पण एकदम घाबरलो, म्हणजे झोपत होतो आपण पण येऊन उठवले आणि उठवल्यावर सगळ्यांना खाली आणले रोडावर आणि एकाकडे माणसांना बसवले, एकाकडे आम्हाला बसवले आणि ते एकदम डिपार्टमेंटला बघूनच आमची बोलणी बंद झालेलं होतं। असं काय झालंय म्हणजे पहिल्यांदा आपण पण डिपार्टमेंट पाहिलं ना, एवढं डिपार्टमेंट आधी आपण मी नाही पाहिलेलं होतं आणि एकदम घाबरलो आणि शांत बसलो। जिथं जागा भेटलं तिथे शांतच बसलो, आपण बोललंच नाही काय। आणि नंतर बऱ्याच वेळेनंतर म्हणले की आधार कार्ड दाखवा। आपण आधार कार्ड दाखवलं आणि आधार कार्ड बघितले आणि नंतर म्हणले तुम्ही जावा। आम्ही गेलो घरी आणि गेल्यावर पण आम्हाला झोप कुठं लागायचं, आपल्याला तेच एक धडपड झालं की एवढं डिपार्टमेंट कसं काय आलं। एकदम घाबरलो आपण। त्या दिवशी कारवाई कशी झाली पण पोलिसांची? अचानकच आलं सर, एवढं म्हणजे कुणालाच माहित नाहीये की एवढं डिपार्टमेंट येणार, असं काहीच माहित नव्हतं कुणाला। आणि अचानकच आले, झोपलेल्या माणसाला सगळ्यांना उठवायला लागले आणि दार नाही उघडलं तर दार पण तोडायला लागले। दरवाजापर्यंत तोडलेले की आपण लवकर नाही उघडलं म्हणून दरवाजापर्यंत ठोकत होते आणि म्हणून त्या टाइमात आपण एवढं घाबरलो की आपण बोलते सुद्धा बंद झालेलं होतं। ताण लागून पाणी पण नाही मागितलेले आपण। ते कस्टमर वगैरे त्यांची काय अवस्था? कस्टमरला सुद्धा आणून इथं रोडावर बसवलेले होते सर। आणि साधारण आता एवढं खूपच कस्टमर होते आणि पूर्ण गल्लीत म्हणलं तर कुणाकडे आलेले कस्टमर, बरेच कस्टमर सापडलेले होते, त्यांना पण रोडावर बसवले आणि आम्हाला पण एका साईडला बसवले आणि असं करून खूप घाबरलेलं होतं आपण त्या दिवशी। आणि असं बुधवार पेठवर पहिल्यांदा एवढं अत्याचार झाली आणि हा अत्याचारमुळे ना आता कस्टमर गल्लीत येत नाहीत। 3-4 दिवस झाली कारवाई नंतर धंद्यावरती काय परिणाम झाला? आणि हा आता एक पब्लिक इथं यायला सुद्धा घाबरते का म्हटलं तर आता माणसं लोकांना रोडावर तुम्ही बसवल्यावर मग आमचं पोट कसं भरायचं? आमच्या फॅमिली असतात, आम्ही शोकानी नाही आलेले, आमचे काहीतरी प्रॉब्लेम आहे तेव्हा इथं आलेले। आमच्या घरात कुणी कमवणार असलं तर आम्ही इथं येत नाही। आम्ही असंही देवदासी लोक आहे, आम्हाला कुणी थांबून ठेवू शकत नाही। 10 तारखेनंतर कस्टमर आता येत आहेत का कसं काय? नाही सर, खूपच धंदा बंद पडलेले, दिवसभर बसून इथं झोप काढण्यासारखं झालेलं आणि नाही पब्लिकच नाहीये। पूर्ण रस्ता असा साफ झालाय की असं वाटतंय की बुधवार पेठमध्ये कोणीच नाही। याचा कारवाईचा रेटवर काय परिणाम झाला? नाही, असं आपण नाही म्हणत की त्यांना रेट टाकू नका, तुम्ही तुमचे काम तुम्ही करता मान्य। रेटवर जो इकडे पैसे घेतले जातात त्याच्यावर काय परिणाम झाला? नाही, पैशाचे बघा, कुणी 400 सांगतात, कुणी 500 सांगतात। आम्ही तर 300 म्हणून कस्टमरला नेतो, आम्हाला 300 दिलं तर आम्ही खुश आहे। असं नाही की आमच्या वय्याप्रमाणे आम्हाला आमच्या वय्याप्रमाणे आम्हाला काय असं नाही की 500 देऊन कुणी आमच्याकडे येतात। आमच्या वय आता बरंच झालेले म्हणून आम्हाला 300चे कस्टमर 200चे कस्टमर बी भेटले तर आम्ही बसवतो आणि असं एकदम झाल्यामुळे आमचे बी धंदा मार खाल्लेले। आता फक्त पुण्यात काय फक्त इथंच चालतं का व्यवसाय? हा सर, पूर्ण हे बुधवार पेठ खूप मोठंच आहे। बुधवार पेठ असं सांगायला गेलं तर काही छोटा एरिया नाहीये, 1-2 घरं नाहीत, बरंच गल्ली मोठी है। और भी कुछ औरतें हमारे साथ है। क्या हुआ उस दिन? आपने क्या देखा उस दिन? वो दिन दड़ीर आए, हम सो देता, दड़ीर आके 16 का आए था, दौड़त कट करे, हम डर गए था। हम घर का उधर काम करते, हम गरीब है और ये ना आके पूरा दरवाजा, मेन दरवाजा तोड़े और अंदर का दरवाजा पूरा तोड़े। अभी कस्टमर आता नहीं, कुछ नहीं है, हम पेट भरने का कैसे, हाँ हम रहने का कैसे? इधर एक कस्टमर आने को डरता है। अब देखो जो कौन करता क्या पता नहीं है, हम लोग गरीब है,
हम क्या खाने का, हम पेट भरने के लिए आए, क्या खाने का, ऐसे मुसीबत तो चल रहे साहब। हाँ, अभी पूरा घर गिर सब तोड़े। यहाँ के जो औरतें जो इस व्यवसाय में है वो भी डरी हुई है अभी। डर गए, सब डर गए सब। अभी कस्टमर डरता है, आने का डरता है। अभी वो मुसीबत बहुत मुसीबत हो गई सब। कितना कम हुआ 10 तारीख के बाद? कितना लोग यहाँ आना? बहुत लोग कम हो गए सब, डरता कोई आ है। ही नहीं रहा। नहीं नहीं, एक एक को कौन घूमता है, नहीं ना डरता है, सब लोग डरता है, आने को डरता है। अभी न्यूज में, मोबाइल में सब आए, डरता है, आने को डरता है। हम क्या खाने का, क्या कैसे ये करने का सब। हाँ, ओके। और भी एक जन है, क्या हुआ उस दिन? उस दिन अभी इतना सालों से हम गली में रहता है, 20 साल का ऊपर हो गया और कभी ऐसा नहीं हुआ था। पहली बार ऐसा रेट गिरा है कि रात को 2 बजे किसी का नींद नहीं है, कोई नींद में था, कोई किसी का सोया था और उस टाइम पे सबको नीचे बुला के रोड में बिठाया और सबका आधार कार्ड चेक किया। ये सब किया है, लेकिन धंधा के ऊपर बहुत मार खाया क्योंकि धंधा नुकसान हो गया सब औरत लोग का। किस तरीके से नुकसान हुआ? मतलब कस्टमर को रोड में बिठाया और औरत लोग को रोड में बिठाया। कस्टमर डरता वायरल कर दिया। है, हाँ, मोबाइल में, टीवी में सब छोड़ दिया और धंधे के ऊपर असर होता है, धंधा नहीं होता है। अभी सध्या तो औरत लोग को खाने का वांदा हो गए, बिल्कुल धंधा नहीं है उनको। तो पुलिस ने जो कार्रवाई की उसमें उनका ये कहना है कि कुछ बांग्लादेशी महिलाएं यहाँ रहती है, कुछ कम उम्र की लड़कियों का भी यहाँ पर देह का व्यापार होता है, ऐसा कहा उन्होंने। तो क्या इसमें कुछ सच्चाई है? कुछ 4-5 बांग्लादेश की जो औरतें हैं उनको भी यहाँ पर, अगर छोटी लड़की रहेगा तो हम लोग जाके चौकी में बताते और उनको पकड़ के हम देते। हाँ, हम बोलते हैं कि इधर छोटी लड़की आए हैं, हम जाके बोलते हैं, शैली संस्था में बोलता है, उधर से अपना चौकी में बताते। ऐसा छोटा लड़की तो रख ही नहीं सकता है, रखा भी तरी भी उनका ऊपर होना चाहिए, सबका ऊपर ऐसा नहीं होना चाहिए क्योंकि सबको तकलीफ होता है। लेकिन क्या यहाँ कम उम्र की कोई लड़की अभी यहाँ पर धंधे में नहीं आएगा तो भी हम चौकी में देते, ऐसा रखा नहीं है। लेकिन यहाँ पे पुलिस का कहना है कि यहाँ पर बड़े पैमाने पर कुछ गैर कानूनी काम होता है, जैसे ड्रग्स का व्यापार हो या फिर जो जिसमें पड़ोसी में कम उम्र की लड़कियां हैं। यहाँ पर क्या हालात? उसका ऊपर अगर वो लोग ऐसा कर रहे, गलती कर रहे, उनका ऊपर ठीक है, हम नहीं बोल सकते क्योंकि पूरा गली में है, उस पर कार्रवाई होनी चाहिए। उसका ऊपर होने का ऐसा नहीं बोल रहे कि सभी वैसा ही है, ऐसा नहीं है। छोटी लड़की रहेगा तो हम चौकी में बताते, अगर ऐसा कुछ रहेगा तो हम जाके उनको बताते, लेकिन ऐसा नहीं होना चाहिए कि धंधा का ऊपर असर हो गया और सभी का भी पेट के ऊपर लात हो गया और उनका बच्चा कैसा पालेंगे, वो लोग कैसा जिएंगे, इसका ऊपर उनको तकलीफ हो रहा है। जो कम उम्र की लड़कियां जो उस दिन पकड़ी गई थी, उनके बारे में आपके पास क्या जानकारी? जो अपना स्कूल का बच्चा है ना, उनका ऊपर ऐसा नहीं होना चाहिए। वो स्कूल जाती है, अपना बच्चा है, अपना बच्चा है, रहने को जगह नहीं है, एरिया में हम लेके रहते हैं, तो वो भी बच्चा है, उनको तकलीफ हो गया, उनको भी ये किया है। लेकिन ऐसा नहीं होना चाहिए कि हम किधर रहता उधर हमारा बच्चा रहता है, तो ऐसा नहीं होना चाहिए, इतना ही मांगना आहे उनको। आपण पाहिलं की पोलिसांनी जी कारवाई केली त्या कारवाईनंतर या ठिकाणी जे येणारे कस्टमर आहेत ते कस्टमर कमी झालेले आहेत, जे येत आहेत ते कमी पैशामध्ये येत आहेत, घाबरत कस्टमर येतात आणि या ठिकाणी जे वेश्या व्यवसाय करतायत महिला त्यांना देखील आता कुठेतरी एक दडपण आलेलं आहे आणि एकंदरीतच काय तर या भागामधून जो वेश्या व्यवसाय चालतो त्याच्यावरती खूप मोठा परिणाम झाल्याचं या ठिकाणच्या महिलांकडून सांगण्यात येतं। या बातमीवरती आपलं लक्ष असणारच आहे, तर तसेच थांबूयात। धन्यवाद।